हॅलो, वेव ऑप्टिक्स या आपल्या 7व्या चॅप्टरचं आजचं हे दुसरं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत ह्युजन्स थेअरीच्या अंतर्गत प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे काय आणि त्यानंतर समजावून घेणार आहोत प्लेन, स्फेरिकल आणि सिलेंड्रिकल वेवफ्रंट म्हणजे काय. आपण नेहमीच आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारचे लाईट सोर्सेस बघतो. म्हणजे उदाहरणच द्यायची झाली तर बघा स्क्रीनवरती काय लिहिलंय, सन, मून, सूर्य, चंद्र, तारे. अगदी इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बल्ब, अगदी टी व्ही सुद्धा, की ज्याच्यामधून आपल्याला लाईट मिळतो. असे सोर्सेस जे आहेत लाईटचे ते आपण सांगू शकतो. पण याच्यामध्ये जर आपल्याला क्लासिफिकेशन जर करायचं झालं की प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट कुठले आणि सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट कुठचे, तर ते महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी ठरू शकतो की कशाला आपण प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट म्हणणार आणि कशाला आपण सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट असं म्हणणार. तर प्रायमरी सोर्सेसचं एक बेसिक काय आहे बघा. तर प्रायमरी सोर्सेस म्हणजे काय, त्यांना स्वतःचा एक प्रकाश आहे आणि ते स्वतःचा जो प्रकाश आहे तो दुसऱ्याला देतात. बरोबर आहे. म्हणजे जर उदाहरणच द्यायची झाली तर आता जी आपण उदाहरणं बघितली, काय म्हटलं बघा इथे, प्रायमरी सोर्सेस आर सोर्सेस दॅट एमिट लाईट ऑफ देअर ओन. म्हणजे त्यांचा स्वतःचा एक प्रकाश आहे, म्हणजे स्वयंप्रकाशित आहेत ते. असे काय काय म्हटलं बघा, बिकॉज ऑफ देअर हाय टेम्परेचर. म्हणजे ज्यांचं टेम्परेचर आहे असे पण काही प्रायमरी सोर्सेस आहेत. ज्याच्यामध्ये एक्झाम्पल दिली आहेत बघा त्यांनी, सन, द स्टार्स आणि ऑब्जेक्ट्स हिटेड टू हाय टेम्परेचर्स किंवा फ्लेम ऑफ एनी काइंड. बरोबर आहे. म्हणजे सूर्य असेल किंवा तारे असतील किंवा जे एखादं ऑब्जेक्ट आहे जे हाय टेम्परेचरला हिट केलं, म्हणजे समजा एखादा लोखंडी गोळा आहे जो आपण तापवला आहे हाय टेम्परेचरला, तर तो सुद्धा काय होईल नंतर लाईट एमिट करणार आहे. किंवा फ्लेम ऑफ एनी काइंड, अशा प्रकारचे जे सोर्सेस आहेत जे स्वतःहून तयार झालेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, प्रायमरी सोर्सेस. दुसरा एक प्रकार प्रायमरी सोर्सेसमध्ये त्यांनी एक्झाम्पल म्हटले कशामुळे तयार होऊ शकेल, तर पुढे असं म्हटलं, इफेक्ट ऑफ करंट बिंग पास थ्रू देम. ओके. सो एक प्रकारचा करंट जेव्हा त्याच्यातून पास होईल तेव्हा ते काय करतात, लाईट एमिट करतात. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल त्यांनी दिले बघा, ट्यूबलाईट, टी व्ही, ETC किंवा बल्बही असू शकेल. तर याच्यामधून काय होईल, तर एक प्रकारचा प्रकाश, आपल्याला प्रकाशाच्या स्वरूपात ती ऊर्जा बाहेर पडते. आणि तिसरा प्रकार जो आहे तो केमिकल ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन्स. ओके. त्याचे एक्झाम्पलमध्ये त्यांनी दिले फायर क्रॅकर्स आहेत, म्हणजे फटाके असतील म्हणा, किंवा न्यूक्लिअर एनर्जी जनरेटर असतील. सो या सगळ्या याच्यामधून काय बाहेर पडतो, तर प्रकाश, म्हणजे जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ती प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडते. सो हे जे आहेत म्हणजे ज्यांच्यापासून प्रकाश निर्माण होतो असे हे जे सगळे सोर्सेस आहेत. पण 3 प्रकार त्यांनी केले याच्यामध्ये सुद्धा, की त्याच्या हाय टेम्परेचरमुळे ते लाईट एमिट करतात. तर दुसऱ्या प्रकारामध्ये असं आपण बघितलं की त्याच्यात जो करंट फ्लो होतो त्याच्यामुळे ते प्रकाश एमिट करतात किंवा लाईट एमिट करतात. आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपण बघितलं की जी त्याच्यामध्ये न्यूक्लिअर किंवा केमिकल रिॲक्शन होते त्याच्यामुळे सुद्धा प्रकाश ते म्हणजे बाहेर टाकतात, एमिट करतात म्हणजे. आणि हे जे काही सगळे सोर्सेस आहेत याला एकंदरीत आपण काय म्हणणार आहोत, प्रायमरी सोर्सेस. सो मेन आपली जी लाईन आहे ती पहिलीच लाईन आहे, प्रायमरी सोर्सेस आर द सोर्सेस दॅट एमिट लाईट ऑफ देअर ओन. ते स्वतः लाईट एमिट करतात, हे लक्षात घ्या. आणि सेकंडरी सोर्स म्हणजे काय मग आपल्याला सांगता येईल. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की जर यांना आपण प्रायमरी सोर्सेस म्हणत असू तर सेकंडरी सोर्सेस काय असणार आहेत, दे आर the sources which do not produce light of their own but receive the light from other source and either reflect or scatter it around. सो ते स्वतः काही जनरेट करत नाही आहेत लाईट किंवा प्रोड्यूस करत नाहीत लाईट, पण जो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला जो लाईट आहे तो आयदर रिफ्लेक्ट करतात किंवा तो स्कॅटर करतात आणि त्याच्यामुळे मग तो सर्वदूर पसरतो. म्हणजे त्याचा जो मेन सोर्स आहे तो वेगळा आहे, हे फक्त काय काम करतात तर रिफ्लेक्शनचं काम करतात. जर एक्झाम्पल्सच द्यायची झाली याची पण तर काय होईल बघा, एक्झाम्पल्स इन्क्लूड द मून, द प्लॅनेट्स, ETC. द मेजॉरिटी ऑफ द सोर्सेस दॅट वी हॅव सी इन आवर डेली लाईफ आर सेकंडरी सोर्सेस. सो मून, प्लॅनेट अशा प्रकारची जी एक्झाम्पल्स आहेत ही कसली आहेत, सेकंडरी सोर्सेस आहेत. लक्षात घ्या की मून किंवा प्लॅनेट्स, कदाचित तुम्हाला असं वाटेल की चंद्राचा एक प्रकाश आहे तो पृथ्वीवरती येतो म्हणजे चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे. पण एक लक्षात घ्या, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. आणि पुन्हा एकदा मी रिमाइंडर देतो तुम्हाला जर आठवत नसेल तर, की सूर्यापासून येणारा जो प्रकाश आहे ना तोच खरा तर चंद्राकडून परावर्तित होतो आणि त्यामुळे आपल्याला चंद्रापासून काहीतरी लाईट मिळतोय असं आपल्याला वाटत असलं तरीही चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही आणि त्यामुळे तो सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे. तर मागे सुपर पोझिशन ऑफ वेव्हज या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं होतं
की ज्याच्यामध्ये आपण त्या पाण्यामध्ये एक दगड टाकला आणि त्याच्यानंतर ज्या वेव्स तयार होतात त्या पाण्यामध्ये जे तरंग तयार होतात, बरोबर, त्याला आपण रिपल असं म्हणतो. तर त्याचं एक उदाहरण आपण बघितलं होतं. इथे काय म्हटलं बघा, वी हॅव सीन दॅट वेन वी ड्रॉप अ स्टोन इन वॉटर, surface waves commonly known as ripples are generated which travel outwards from the point say O where the stone touches the water. ओके, तर आपण अशा प्रकारची जी क्लिप आहे ती तुम्ही बघितली होती असाल. तर ठीक आहे, मी पुन्हा दाखवत नाही तुम्हाला, पण ज्या ठिकाणी आपण दगड टाकतो त्या ठिकाणून काय होते, तर तो जर पॉईंट ओ मानला तर त्या ठिकाणून ते जी वेव्ज आहेत त्या सगळ्या डिरेक्शनमध्ये अर्थात त्या प्लेनमध्ये पुढे पुढे सरकतात. विच ट्रॅव्हल्स आउटवर्ड्स फ्रॉम द पॉईंट से ओ असं म्हटलंय, वेअर द स्टोन टचेस द वॉटर. बरोबर आहे. सो ज्या ठिकाणी तो दगड त्या पाण्यात पडतो त्या ठिकाणापासून सगळीकडे ते तरंग उमटलेले आपण बघितले आहेत. कधीतरी नदीकिनारी गेल्याच्या नंतर कधीतरी असे दगड मारले असतील आणि अशा प्रकारचे जे तरंग उमटतात ते तुम्ही बघितलेले असतीलच. पद्धतीने या ज्या वेव्ज आहेत त्या वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होतात हे आपल्याला माहिती आहे. तर यातली जे दोन पार्टिकल्स आहेत ही सेम फेजमध्ये आहेत असं आपण कधी म्हणतो, तर त्या दोघांचं जर मोशन आपण बघितलं तर त्याची मोशनची जर स्टेट ही सारखी असेल तर आपण असं म्हणतो की ती जी दोन पार्टिकल्स आहेत ती सेम फेजमध्ये आहेत. म्हणजे जर का आणखीन जर स्प्लिटअप करून सांगायचं झालं तर बघा इथे काय म्हटलंय, इफ दे हॅव द सेम वेलॉसिटी, जर दोघांची पण वेलॉसिटी सेम असेल किंवा डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस ही सुद्धा जर सेम असेल, डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस म्हणजे काय, वॉटर सरफेस आहे आणि वेव्ह क्रिएट कशी होते बघा, तर वॉटरला बरोबर वरच्या साईडला येते ना, त्यामुळे तिथून त्या वॉटर सरफेसला जे परपेंडिक्युलर जी डिस्प्लेसमेंट आहे ती जर सेम असेल आणि ती जी पार्टिकल्स आहेत ती त्या सोर्स पासून समान अंतरावर असतील तर असे पार्टिकल्स इन द सेम फेज आहेत असं आपण म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी तो दगड पडलाय तिथून ज्या वेव्स क्रिएट होणार आहेत त्या सिमेट्रिकली सगळ्या पार्टमध्ये ट्रॅव्हल होणार आहेत. म्हणजे अर्थात ती प्लेन असणार आहे आणि तिकडे बरोबर त्या वॉटर सरफेसवरती ज्या काही वेव्स त्या तयार होत आहेत त्या सगळ्या डिरेक्शनमध्ये अगदी सिमेट्रिकली ट्रॅव्हल होणार आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे जर एका पर्टिक्युलर इन्स्टंटला म्हणजे टी इतक्या टाइमला काय होईल, तर त्या ज्या वेव्ज आहेत त्या समान अंतरावरती पोहोचलेल्या असणार आहेत. बरोबर आहे. सो सेंटर त्याचा इथे बघा काय म्हटलंय, ॲज द वेव्ज आर ट्रॅव्हलिंग सिमेट्रिकली इन ऑल डिरेक्शन्स अलॉंग द वॉटर सरफेस, ऑल पार्टिकल्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ विल हॅव द सेम फेज. ओके, सो काय होणार आहे, तर वेव्ह जी आहे ती एका इन्स्टंट टीला जर आपण बघितली तर समान अंतरावरती त्या पॉईंट पासून, जो ओरिजिनल पॉईंट आपला ओ, तिथपासून समान अंतरावरती त्या वेव्स पोहोचलेले असणार आहेत आणि त्यामुळे ते जे एक सर्कल तयार होईल, बरोबर. सो म्हणजेच थोडक्यात काय सर्कल तयार होते म्हणजेच तो सर्कम्फरन्स आहे ते सर्कलचा, तर तिथले जे सगळे पॉईंट्स आहेत ते एकाच फेजमध्ये असतील. का, कारण आपण वरती म्हटले की दोन पार्टिकल्स जे आहेत ते सेम फेजमध्ये आहेत असं आपण कधी म्हणतोय, तर त्यांची वेलॉसिटी किंवा त्याची डिस्प्लेसमेंट किंवा त्या सेंटर पासूनचं जे अंतर आहे ते जर सारखं असेल तर आपण ते काय म्हणतोय, ते दोन पार्टिकल्स हे फेजमध्ये आहेत. बरोबर आहे. म्हणजे अशा वेळेला काय होईल, तर बरोबर त्या सर्क्युलर पाथवरचे सगळे पॉईंट्स एकाच फेजमध्ये असतील आणि मग या सगळ्या पॉईंटचा जर आपण लोकस घेतला की जे सेम फेजमध्ये आहेत त्यांचा जो लोकस आहे त्या दिलेल्या टायमिंगला, म्हणजे जर का टी बदलला तर तो लोकस जे आहे ते त्या सेंटरपासून वेगवेगळ्या अंतरावर असू शकतं, पण ॲट एनी इन्स्टंट टी ज्या वेळेला तुम्ही चेक कराल त्यावेळेला प्रत्येक वेव्ह ही त्या ओरिजिनल पॉईंट ओ पासून समान अंतरावरती पोहोचलेली आहे आणि मग या सगळ्या पॉईंट्सचा जर आपण लोकस घेतला तर तो जो लोकस आहे तो आपल्याला काय देतो, तर वेव्हफ्रंट देतो. म्हणून आपण डेफिनेशन कशी लिहू शकतो बघा, द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स हॅव्हिंग द सेम फेज ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड अ वेव्हफ्रंट. सो कदाचित तुम्हाला अजूनही क्लिअर झालं नसेल तर मी एक छोटंसं ॲनिमेशन तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला कळेल. मी एक्झॅक्टली आता ते पिक्चर तुमच्या समोर आणत नाही आहे की जिथे नदीमध्ये आपण तो दगड टाकणार आहोत त्या पाण्यामध्ये आणि मग त्या वेव्स तयार होतात, ती मी दाखवत नाही. मी तुम्हाला एक छोटंसं ॲनिमेशन दाखवतो म्हणजे तुम्हाला जो लोकस मी म्हणतोय आणि सेम फेज जे पॉईंट म्हणतोय ते तुमच्या लक्षात येतील. तर बघा,
तर बघा, हा समजा तो पॉइंट आहे ज्या ठिकाणी आपण तो दगड जो आहे तो टाकलाय आणि या ठिकाणून या बघा या वेव्स इथे तयार झालेल्या आपल्याला दिसत आहेत आणि या वेव्स ज्या आहेत त्या बरोबर एका फेज मध्ये आहेत. बघा मी तुम्हाला दाखवतो, या ह्याच्यात तुम्हाला दिसेल बघा, हा जो मेन तुमचा पॉइंट इथे त्या ठिकाणी दिसतो, इथून ही बघा ही जी वेव्ह आहे ही या ठिकाणी गेली, ही पहिली वेव्ह एका डिरेक्शन मध्ये गेलेली. तशीच बघा इथून ही वेव्ह याही डिरेक्शन मध्ये गेली, तशीच या पॉइंट पासून ओरिजिनल पॉइंट पासून ही वेव्ह या पण डिरेक्शन मध्ये गेली आणि त्यानंतर आणखीन एक तुम्हाला दाखवतो, ही बघा ही सुद्धा या डिरेक्शन मध्ये आली. म्हणजे या समान अंतरावरती सगळ्या वेव्स गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि याच्यानंतर जर तुम्ही बघितलात की या पॉइंट पासून हा आपला ओरिजिनल पॉइंट आहे आणि जर हे एका इन्स्टंट टी नंतर जे तुम्हाला पॉइंट मी म्हणतोय ते पॉइंट तुम्हाला मी हायलाइट करून दाखवतोय बघा रेड डॉटने, तर हे सगळे जे पॉइंट आहेत हे एकाच फेज मध्ये आहेत. आणि मग याचा जो लोकस आहे हे तुम्हाला दिसतंय बघा, आता हे जे सर्कल ब्लिंक होत आहे वेगवेगळ्या कलरने, हे काय आहे, हा जो लोकस तयार होतोय हा लोकस म्हणजे काय आहे तर वेव्हफ्रंट आहे. आलं लक्षात? तर काय म्हटलंय बघा, thus a wavefront is the locus of all points where waves starting simultaneously from O reach at a given instant of time. सो आता पुन्हा त्याच्यावरतीच बोलूया नको, तुमच्या लक्षात आलंय त्याचं जे काही आपण बोललोय डिस्क्रिप्शन मध्ये की जे डिस्कस केलंय आपण त्याचंच हे सार आहे शेवटी. आणि वॉटरच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जे काही वेव्हफ्रंट्स आहेत ते कुठे आहेत, तर एक्झॅक्टली आपण बघितलंय की जो ओ पॉइंट आहे जिथे आपण दगड टाकला होता, अर्थात तुम्ही आता या ठिकाणी असं म्हणाल की अरे केस तर चालली आहे लाईटची आणि आपण हे मध्येच कुठेतरी वॉटर वेव्स बद्दल बोलतोय. त्याचं कारण असं आहे की हे फक्त कन्सेप्च्युअली तुमच्या लक्षात येण्यासाठी आहे, कारण वॉटर वेव्ह जी आहे ही 2 डायमेन्शनल केस झाली, बरोबर आहे, ठीक आहे, इन ऑल पॉसिबल डिरेक्शन नाही आहे. त्याच्यामुळे हे जे काही म्हटलंय हे फक्त तुम्हाला कन्सेप्ट कळण्यासाठी फक्त वेव्हफ्रंटचा हे सांगितलंय. आणि मग आपण वेव्हचे जे वेव्हफ्रंटचे जे वेगवेगळे टाइप्स आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, पुढे काय म्हटलंय बघा, द स्पीड विथ विच द वेव्हफ्रंट्स मूव्ह इज द स्पीड ऑफ द वेव्ह. इथे स्पीड नंतर स्पेस त्याचा थोडासा राहिलाय बघा, द स्पीड विथ विच द वेव्हफ्रंट्स मूव्ह इज द स्पीड ऑफ द वेव्ह. सो जी काही वेव्हची जी स्पीड असणार आहे तीच काय असणार आहे, त्या वेव्हफ्रंटची स्पीड असणार आहे. कारण तो वेव्हफ्रंट म्हणजेच काय तर वेव्हचा तो छोटा पार्ट असणार आहे, थोडक्यात एक पॅच असणार आहे, त्याच्यामुळे जी स्पीड असणार आहे वेव्हची तीच आपली वेव्हफ्रंटची स्पीड असणार आहे. आणि पुढे म्हटलंय बघा, वॉटर वेव्स आर 2 डायमेन्शनल वेव्स आणि पुढे म्हटलं अलॉंग द सरफेस ब्रॅकेटमध्ये दिले. सो इथे जे मी मगाशी म्हटलं ते की वॉटर वेव्हची कंडिशन जी आहे ती फक्त तुम्हाला कळण्यासाठी आहे. आपण जो अभ्यास करतोय तो कसला अभ्यास करतोय तर आपण लाईट वेव्सचा बघणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे आपलं बेसिक जे लाईटचं प्रिन्सिपल आहे की लाईट ट्रॅव्हल्स इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स, बरोबर आहे. सो सगळ्या डायरेक्शनमध्ये तो जातो आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं आणखीन ते डिस्क्राईब करता येईल, लक्षात घ्या. पण ही 2 डायमेन्शनल केस तुमच्या लक्षात आल्यामुळे 3 डायमेन्शनल केस तुम्हाला इझी जाईल समजायला. बघा काय म्हटलंय, 3 डायमेन्शनल वेव्स लाईक साऊंड वेव्स प्रोड्यूस अ सोर्स ऑफ साऊंड ऑर लाईट वेव्स प्रोड्युस्ड बाय अ लाईट सोर्स ट्रॅव्हल इन ऑल डिरेक्शन्स अवे फ्रॉम द सोर्स अँड प्रोपॅगेट इन 3 डायमेन्शन्स. सच अ वेव्ह इज कॉल्ड स्फेरिकल वेव्ह. ओके, सो जो काय तो वेव्हफ्रंट तयार होईल तो काय असणार आहे, डेफिनेटली स्फेरिकल वेव्हफ्रंट असणार आहे. अर्थात हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. सो ही जी वेव्ह आहे याला आपण काय म्हणतोय, स्फेरिकल वेव्ह असं म्हणणार आहोत. these cases the wavefronts are surfaces passing through all points having the same distance from the source and having the same phase. same phase आणि same distance हा विषय आता आपल्याला कळलेला आहे. ऍक्च्युअली जेव्हा तो आपण लोकस घेतोय किंवा जो वेव्हफ्रंट म्हणतोय तिथे पुन्हा या गोष्टी डिस्कस झालेल्या आहेत. ओके, सो या केसेसमध्ये दे आर द स्पियर्स centered on the source, say at O, the cross sections of which are as shown in the figure. So जर याचा जर आपल्याला क्रॉस सेक्शन बघायचा झाला तर तो कशा पद्धतीने येईल, जर स्पियर आपण बघतोय त्याचा क्रॉस सेक्शन फक्त दाखवतोय, पुढच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल. तर बघा ही डायग्राम पुस्तकामध्ये जी दिली आहे त्या पद्धतीनेच डायग्राम तुमच्या समोर ठेवली आहे बघा. तर काय म्हटलं बघा, द स्पियर्स the cross sections of which are seen as circle in the figure are wavefronts with the source at the center. म्हणजे हे जे काही क्रॉस सेक्शन तुम्हाला दिसतंय ते म्हणजे काय आहे बघा, जो स्पियर आहे ना तो मध्ये समजा कट केला तर तुम्हाला हा अशा पद्धतीने हा क्रॉस सेक्शन दिसणार आहे या फिगरमध्ये. तर अशा प्रकारची जी काही स्पियर्स असणार आहेत ते काय असणार आहेत तर वेव्हफ्रंट्स असणार आहेत. आणि जो सोर्स आहे तो तुम्हाला दिसतोय की सेंटरला जो ओ पॉइंट आहे तो काय आहे तर सोर्स ऑफ दॅट वेव्ह. मला इथे निळे जे एरोज दिसत आहेत ते काय इंडिकेट करतायत बघा,
इथे काय म्हटलंय, द एरोज आर परपेंडिक्युलर टू द स्पेरिकल सरफेस, तुम्हाला दिसतंय ते की स्पेरिकल सरफेसला ते परपेंडिक्युलर आहेत, अँड शो द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्स. सो वेव्हची जी डिरेक्शन आहे, प्रोपॅगेशनची जी डिरेक्शन आहे ती तुम्हाला या एरोजनी दिसते. आणि पुढे असं म्हटलंय, दीज एरोज आर द रेज ऑफ लाईट. सो प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह म्हणजे जी वेव्ह पुढे जाते, सो वेव्ह म्हणजेच काय, तर थोडक्यात ते लाईट रेज जे आहेत ते पुढे पुढे ट्रॅव्हल होत आहेत, म्हणजेच ती वेव्ह आहे. सो लाईट रेज आर ऍक्च्युअली द वेव्ह. छोटासा मुद्दा पुन्हा एकदा क्लिअर करतो, कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून. हे बघा, इथे ही जी सर्कल्स दिसत आहेत ना, म्हणजे याचाच अर्थ काय झाला, तर मगाशी जे आपण काढून दाखवलं, तर समजा ॲट एनी इन्स्टंट T1 समजा, तर हे जे हा जो लोकस आहे आपल्याला मिळालेला, तो आफ्टर टाइम T1 मिळालाय समजा, तर हा एक वेव्हफ्रंटचा क्रॉस सेक्शन दिसतोय आपल्याला. समजा T2 इतक्या टाइम नंतर हा वेव्हफ्रंट हा मिळेल आपल्याला, बरोबर आहे, त्याचा हा क्रॉस सेक्शन आहे. समजा T इज इक्वल टू T3 असेल जर तुमचा टाइम पिरियड, तर T3 इतक्या वेळानंतर आपल्याला जे काही पॉईंट्स मिळतील हे सगळे या लोकसचे पॉईंट्स असणार आहेत. त्यामुळे इथे आपल्याला मिळालेला हा तिसरा वेव्हफ्रंट आहे. अशा पद्धतीने हा क्रॉस सेक्शन म्हणजे फक्त तुम्हाला कट करून दाखवलं हे लक्षात घ्या, हा ऍक्च्युली स्पियर असणार आहे. तर आतमध्ये तुम्हाला छोटी स्पियर, त्याच्या बाहेर मोठी स्पियर, त्याच्या बाहेर मोठी स्पियर, असे वेगवेगळे वेव्हफ्रंट्स येणार आहेत. कारण ॲट टाइम T1 आपल्याला आतला जो सर्कल दिसतोय, बरोबर आहे, आतलं जे सर्कल दिसतंय त्याचं एक स्पियर असणार आहे खरं तर 3 डायमेन्शनल केसमध्ये. सो इमॅजिन करा ते की एक स्पियर असणार आहे, तो एक वेव्हफ्रंट असणार आहे, बरोबर आहे, कधी आफ्टर टाइम T1. ओके. आणखीन समजा आणखीन थोड्या वेळानंतर लाईट रे काय होईल, अजून पुढे जाईल, तो समजा इथपर्यंत पोहोचलेला असेल, तर त्याच्या बाहेर या स्पियरच्या बाहेर आणखीन एक स्पियर तयार होईल. तर ही जी स्पियर आहे ती आपल्याला पुन्हा एक वेव्हफ्रंट देईल ॲट टाइम T2. आणि त्याच्यानंतर ही जी बाहेरची जी तुम्हाला स्पियर दिसते किंवा आता या ठिकाणी सर्कल दिसतंय, ऍक्च्युअली ती स्पियर आहे, ती काय असणार आहे, तर वेव्हफ्रंट ॲट इन्स्टंट T3. सो हा एक मुद्दा क्लिअर करून घेतला, नाही तर तुम्हाला पुन्हा वाटेल की हे सर्कल ड्रॉ केलेत. सो 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन्स मध्ये कन्फ्यूज होऊ नका, याच्यासाठी मी सांगितलंय. आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे काही वेव्हफ्रंट्स आपल्याला दिसतात या फिगरमध्ये, हे एक्झॅक्टली डायव्हर्जिंग बीम कन्सिडर केलेला आपण लाईटचा. डायव्हर्जिंग बीम म्हणजे काय, तर बाहेर पडणारा जो रे असतो त्याला आपण डायव्हर्जिंग बीम असं म्हणतो. आणि अशाच पद्धतीने आपण जे कॉन्व्हर्जिंग बीम आहे याच्यासाठी सुद्धा अशा प्रकारे वेव्हफ्रंट जे आहेत ते आपण ऑब्टेन करू शकतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्फेरिकल वेव्हफ्रंट म्हणजे एक्झॅक्टली काय, आणि याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट कसा असतो, बरोबर आहे. तर प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे काय आहे बघा, लक्षात घ्या. तर ज्या वेळेला आपण स्फेरिकल वेव्हफ्रंटच बघतोय, पण तो खूप लार्ज डिस्टन्सवरती आपल्याला मिळतोय त्या सोर्स पासून, तर अप्रॉक्सिमेटली काय होतं, तर ती आपण स्ट्रेट लाईन कन्सिडर करतो. म्हणजे तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो बघा, की आपण पेंटमध्ये एक सर्कल ड्रॉ करतो बघा, आणि जर ते झूम इन केलं तर तुम्हाला असं दिसेल की ते जे सर्कल आहे इट इज मेड अप ऑफ स्मॉल स्ट्रेट लाईन्स. सो छोट्या छोट्या स्ट्रेट लाईन्सनी ॲक्च्युली ते सर्कल बनलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे जसं तुम्ही एरिया आपला वाढतोय, स्पियर जसं मोठं होत जात आहे, तसं लॉंग डिस्टन्सवरती तो जो सोर्स आहे त्याच्यापासून लॉंग डिस्टन्सवरती जर आपण गेलो तर आपल्याला काय दिसतं की तो जो सरफेस आहे तो स्ट्रेट आहे. ओके. सो लेवल त्याची सेम आहे. बघा इथे काय म्हटलंय, इफ वी टेक अ स्मॉल पोर्शन ऑफ दिस वेव्हफ्रंट इट विल अपियर टू बी प्लेन सरफेस. ओके. आणि त्यांनी ब्रॅकेटमध्ये काय एक्झाम्पल दिले बघा, जस्ट लाईक द सरफेस ऑफ द अर्थ अराउंड अस अपियर्स टू बी फ्लॅट टू अस. बरोबर ना. आणि आपण काय म्हणतो, पृथ्वी गोल आहे, बरोबर आहे, पृथ्वी गोल आहे, मग ज्याच्यावर आपण उभे आहे तर आपल्याला कर्व दिसतो का पृथ्वीचा सरफेस म्हणजे, तर अजिबात नाही. तर आपल्याला दिसतंय की तो प्लेन सरफेस आहे. सो हेच ते आहे की जसं तुम्ही ज्या मेन तुमचा जो सोर्स आहे तिथून ज्या तुम्ही खूप लांब जात आहे त्यावेळेला कम्पॅरेटिव्हली तुम्हाला काय दिसणार, तो सरफेस जो आहे तो प्लेन सरफेस दिसणार आहे. आणि मग जो हा छोटासा जो प्लेन सरफेस जो आपण म्हणतो या ठिकाणी, तर ती जी वेव्ह आहे तिला आपण काय म्हणणार आहोत, तर प्लेन वेव्ह म्हणणार आहोत. आणि जो वेव्हफ्रंट या ठिकाणी मिळतो त्याला आपण काय म्हणतो, प्लेन वेव्हफ्रंट. तर तुम्हाला साधारणपणे दाखवतो पुन्हा एकदा की जो प्लेन वेव्हफ्रंट आहे तो आपल्याला कसा दिसतो. आपण इथे मेन्शन करून ठेवलं, वेव्हफ्रंट्स फॉर अ प्लेन वेव्ह आर शोन इन द नेक्स्ट फिगर वेअर द एरोज म्हणजे रेज
which are now parallel corresponding to a parallel beam of light show the direction of the propagation of waves. So तुम्हाला मी तो एरो दाखवेन की जी वेव्ह जी आहे तिची डिरेक्शन काय असणार आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल आणि त्याला आपण प्लेन वेव्हफ्रंट का म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल. तर बघा ही डायग्राम, हे बघा या पद्धतीने तुमच्या पुस्तकामध्ये पण दाखवलंय की जो प्लेन वेव्हफ्रंट मिळणार आहे तुम्हाला करस्पॉन्डिंग टू द पॅरलल बीम ऑफ लाईट. सो या ज्या वेव्ज आहेत त्याला आपण काय म्हणतो, प्लेन वेव्ह म्हणतो. जर पुस्तकामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली जी डायग्राम आहे ती तुम्ही बघा, तिथे ती थोडीशी 3 डायमेन्शनलमध्ये तुमच्या लक्षात यावी म्हणून मी तुमच्या समोर ठेवली आहे. जी डायग्राम तुम्हाला काढायची ती पुस्तकामधलीच काढा. 7.1b मध्ये ती दाखवलेली आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जी ॲक्च्युअल डायग्राम जी तुम्हाला काढायची ती त्या पद्धतीने काढू शकता. आता आपण या केसमध्ये काय बघितलं होतं की जो लाईट सोर्स आहे तो काय आहे तर स्पेरिकल होता एक छोटासा. पण समजा याच्याच ऐवजी समजा आपण एक लिनियर सोर्स ऑफ लाईट वापरला, म्हणजे समजा एखादी स्लिट वापरली, तर मग वेव्हफ्रंट जो तयार होईल तो काय असणार आहे तर सिलेंड्रिकल असणार आहे. सो मेन्शन करून टाकूया ते, इफ द सोर्स ऑफ द लाईट इज लिनियर आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलंय बघा अलॉंग अ लाईन. लिनियर म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं ते स्लिट असेल तर द वेव्हफ्रंट विल बी सिलेंड्रिकल. तुमच्या समोर डायग्राम ठेवतोय बघा, तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी ही स्लिट आहे आणि या स्लिटमधून जो पास होणारा जो लाईट आहे तो बरोबर कुठे जाईल बघा, या डिरेक्शनमध्ये जाईल, या डिरेक्शनमध्ये जाईल, या डिरेक्शनमध्ये जाईल. सो तुम्हाला तिन्ही ठिकाणी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय पद्धतीने होईल ते. हे बघा दिसतंय. सो या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वेळेला समजेल की इथे ज्या तुम्हाला दिसत आहेत या लाईन्स ज्या मी ब्लिंक करतोय बरोबर आहे तर ते काय आहे तर या स्लिटपासून हे समान अंतरावर जात आहेत बरोबर आहे आणि त्यामुळे तयार होताना काय होईल तर तुम्हाला तो शेप दिसतोय तो काय आहे तर एक्झॅक्टली सिलेंड्रिकल आहे बघा. अर्थात तुम्हाला हे दोनच प्लेनमध्ये इथे दिसतंय पण प्रत्यक्षामध्ये काय होणार आहे त्या स्लिटपासून प्रत्येक ठिकाणी ती लेअर असणार आहे बघा. थोडक्यात या सगळ्याची ती थप्पी असणार आहे. सो त्याची एक लेअर, इथे तुम्हाला दोनच लेयर्स दिसत, अशा असंख्य लेयर्स आहेत आणि या असंख्य लेयर्सने मिळून काय बनेल तर एक तुम्हाला सिलेंडर बनलेला दिसेल. सिलेंडर म्हणजे गॅसचा सिलेंडर नाही, सिलेंडर तुम्हाला माहिती आहे हा शेप जो आहे हा सिलेंड्रिकल शेप आहे बरोबर आहे. सो या पद्धतीने जे दोन तुम्हाला दिसत आहेत हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आहेत. अशा प्रकारच्या ज्या सगळ्या लेयर्स आहेत त्याने काय होईल तर आपल्याला मिळणारा सिलेंड्रिकल तयार शेप होईल बरोबर आहे. म्हणजे समजा चपात्यांचं अगदी जर उदाहरण दिलं तर लक्षात येईल बघा तुमच्या की चपातीवर चपाती चपातीवर चपाती असं जर तुम्ही रचला तर एक सिलेंड्रिकल शेप तयार होईल की नाही. तर तशाच प्रकारच्या ह्या लेयर्स आहेत. एक चपाती म्हणजे एक लेयर आहे बघा. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी सांगतोय आणि त्याच्यामुळे तो पॅटर्न जो होईल त्याने काय आपल्याला तयार मिळेल तर सिलेंड्रिकल शेप तयार मिळेल. सो अशा प्रकारे जो तयार होणारा जो वेव्हफ्रंट आहे त्याला आपण काय म्हणतो सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. म्हणजे एक गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवावी लागेल की ज्या प्लेन वेव्हफ्रंट म्हणजेच काय तो स्पेरिकल वेव्हफ्रंटचाच एक पार्ट आहे छोटासा आणि सिलेंड्रिकल कधी तयार होईल तर आपण त्या केसमध्ये जो बघितला आहे त्याचा जो सोर्स आहे तो काय आहे स्पेरिकल सोर्स होता आणि इकडे जो सोर्स ऑफ लाईट आहे तो काय आहे लिनियर आहे म्हणजे ती स्लिट आहे. एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे जर आपण वेव्हफ्रंटचा विचार करतोय सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटचा. ओके, तर अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण तिन्ही वेव्हफ्रंट जे आहेत म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट बघितलाच, त्याच्या आधी आपण स्पेरिकल वेव्हफ्रंट बघितला आणि आता आपण बघितला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. तर मला वाटतंय की हे जे तिन्ही कन्सेप्ट्स आहेत तर तुमच्या लक्षात आले असतील आणि याच्यानंतर पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत ह्युजेन्स प्रिन्सिपल किंवा हायजेन्स प्रिन्सिपल.